होणार आहे, क्रॉस वोटिंग केलं त्या दिवशी तुम्ही सांगितलं की शिवसेनेचा जे जो रिपोर्ट होता तो आणि काँग्रेसचा रिपोर्ट सेम आहे, कारवाई कधी होणार आणि काय होणार? पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना कोणालाही माफ केलं जाणार नाही. मग राहिलं परवाच्या विधान परिषदेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये व्हीप तोडून ज्यांनी मतदान केलं त्यालाही कुठेही माफ केलं जाणार नाही. ही भूमिका आमचे राष्ट्रीय महासचिव संघटन खासदार वेणुगोपालजींनी मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलेली आहे. त्याच्यामुळे काही टेक्निकल मुद्दे जे आहेत ते आता आपल्याला ओपन करता येत नाही, पण तुम्हाला हे सगळं पिक्चर आपल्याला काही दिवसानंतरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेसची एकदम क्लिअरिटी आहे की तळागाळातला कार्यकर्ता, असंख्य सामान्य लोक ज्यांना काँग्रेसचं कधी पदही मिळालं नाही तरी काँग्रेसच्या विचारानं ते नेहमी या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्याच मताचा लिलाव करणारे काही लोक जे असतात त्याला आता कुठेही माफ केलं जाणार नाही. आणि त्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे या काँग्रेसला कोट्यावधी लोकांनी विचारांना उभं ठेवलेला आहे, त्याचा सन्मान हा त्याच्या मागचा उद्देश आहे. व्यक्तिशः कोणावर कारवाई करावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची नाही. आणि त्याच्यामुळे काँग्रेस हायकमांडने आता हे निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही बदमाशांना, नुसतं काही लोक व्यापारासाठी येतात अशा कुठल्याही बदमाशाला कुठेही या पक्षामध्ये आता स्थान दिलं जाणार नाही आणि त्या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्या 5 आमदारांना तुम्ही तिकीट देणार नाही, कारण दोन आमदारांना तुम्ही अभय दिला आहे, मात्र 5 आमदारांवर कारवाई झाली आहे आणि त्यांना कोणालाही अभय दिलेलं नाही. जी कोणी आयडेंटिफाय झाली त्या कोणालाही अभय दिलेला नाही, कारण की चुकीला माफी नाही अशी भूमिका काँग्रेस हायकमांडने घेतलेली आहे. उद्या महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात पहिली बैठक होणार आहे. काँग्रेसची काय तयारी आहे? उद्याच्या बैठकीमध्ये साधारणतः कुठले मुद्दे ठेवले जाणार आहे? जागांचा आकडा उद्या सांगितला जाणार आहे का? निगोसिएशनला उद्यापासून सुरुवात होईल? नाही, निगोसिएशनला माझ्या मतांतरी त्या पद्धतीचा कुठला ड्रॉप अजून नाही. स्वतः आज उद्धव ठाकरे साहेब दिल्लीमध्ये आहेत, ते उद्या पण दिल्लीत येतील असं आम्हाला वाटतं आहे. पण ते राहुल गांधीजींसोबत पण भेटणार आहेत असं कळत आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये उद्या उद्धवजी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते समजा उपस्थित असतील तर त्या ठिकाणी त्या पद्धतीचा अजेंडा वेळेवर आम्ही निर्माण त्या ठिकाणी ठेवला जाईल. आणि पण आम्हाला मूळ अजेंडा आहे की आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं त्या घोषणा करून आपल्याला मतं कशी घेता येईल अशा पद्धतीचा एक प्रयत्न, हा यशस्वी प्रयत्न राज्यातलं महायुतीचं सरकार करते आहे. ते त्यांना ठीक आहे, आनंद व्यक्त केलाच पाहिजे. गुडफील, भाजपचं गुडफील आपल्याला माहितच आहे की अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये प्रमोद महाजनांनी आणला होता, तसा हा गुडफील आता यांच्या मनात आहे. तो राहू दिला पाहिजे, त्याला काही आम्हाला विरोध करायचं कारण नाही. आपण पाहिलं की लाडली बहीणमध्ये काही टॅक्स पेअर लोक कोर्टात गेले, त्याचा आरोप एक ते आमच्या महाविकास आघाडीवर लागतात आहेत. ह्या योजना आमच्याच आहेत. काँग्रेसच्या ज्या ज्या राज्यामध्ये सरकार आहेत तिथं महालक्ष्मी नावाच्या योजनेच्या माध्यमातून ह्या योजना चालतात. आम्ही निवडणुकीच्या तोंडावर घोषणा नाही केल्यात किंवा सत्तेत आहे म्हणून आम्ही घोषणा नाही केल्यात, या सत्तेत येण्यासाठी घोषणा नाही केल्यात. आम्ही त्या कंटिन्यू चालू ठेवल्याचं आपल्याला कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आमचं जो राजस्थान होतं, आमचं जो जेव्हा छत्तीसगड होतं, त्याही राज्यामध्ये या योजना चालल्या होत्या. पण आमचे मध्य प्रदेशचे नेते कमलनाथजींनी जेव्हा या लाडली बहिणांच्या दृष्टिकोनातले जे फॉर्म निवडणुकीच्या 6 महिने पहिले भरून घेतले कोट्यावधी, आणि त्या ठिकाणातल्या भाजपच्या सरकारने 2 महिन्याच्या आत त्या पद्धतीची घोषणा केली, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकले आणि त्या माध्यमातून त्यांनी निवडणूक जिंकली. पण आता ते सरकार तिथं आलेली आहे, बहिणींच्या भरोश्यावर सरकार आलेली आहे, पण मध्य प्रदेशमध्ये योजना लाडली बहीण बंद केली गेलेली आहे. म्हणजे यांचा
हा निवडणुकीचा जो अजेंडा आहे हा प्रलोभनाचा आहे, हा कायमस्वरूपी नाही, हे महाराष्ट्रातही आता लोकांना कळत आहे. त्यामुळे महालक्ष्मी योजनेच्या नावाने महाराष्ट्रामध्ये योजना कंटिन्यू केली जाईल. आज 1,500 रुपये दिले जातात, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देऊ. आमचा उद्देश आहे की राज्यामध्ये महागाई कशी कमी करता येईल. आमचा उद्देश आहे की शेतकऱ्याला न्याय कसा दिला जाईल, त्याचा एक आम्ही ब्लूप्रिंट तयार करतोय. बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा एक संकल्प आम्ही करतोय. महाराष्ट्रातली गरिबी कशी कमी करता येईल, त्यांना कसा न्याय देता येईल, हा सगळ्या प्रकारावर आम्ही एक ब्लूप्रिंट तयार करून आमच्या जाहीरनाम्यामध्ये सगळे विषय कसे आणता येईल आणि थोडक्यात कसं आणता येईल. कसं राहुलजींनी आताच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जशा 5 गॅरंटी आणि 25 मुद्दे जे जनतेला दिले होते, त्या पद्धतीचं सरळतेनं लोकांना समजेल या पद्धतीचं एक मॅनिफेस्टो आम्हाला द्यायचा आहे आणि ती चर्चा सुद्धा उद्याच्या मीटिंग मध्ये होण्याची शक्यता आहे. परवाच्या बैठकीमध्ये असं चर्चा झाली, जागा वाटप करत असताना किंवा उमेदवारी देत असताना कुठले मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत, अशी बातमी येते आहे की काँग्रेसच्या विद्यमान काही आमदारांचाही पत्ता कट होऊ शकतो, त्यांचा परफॉर्मन्स जर चांगला नसेल तर. बिलकुल आहे. आता सर्वे, कारण की आमच्या हायकमांडनी पण दिल्लीतून सर्वे कंपनी लावलेल्या आहेत, त्याही सर्वे चाललेले आहेत. आता मतदारसंघ सर्वे चाललेले आहेत. राज्य म्हणजे आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वे केले जातील आणि ज्यांचं लोकांमध्ये हे नसेल आणि त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा चांगले काही उमेदवार असतील तर अशा उमेदवारांचाही विचार केला जाईल. त्या पद्धतीचं दिल्लीचे संकेत आहे. एक गोष्ट पाहायला मिळत आहे की तुम्ही म्हटलं की कार्यकर्त्यांचा सन्मान करायचा आहे. ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केली आहे त्या आमदारांच्या विरोधात पक्ष म्हणून कारवाई केली, तांत्रिक गोष्टी आहे. परंतु असं दिसतं की त्या आमदारांना तुम्ही तिकीट देणार आहात की नाही, ही गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळतात की तुमची कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी जे लोकांनी क्रॉस वोटिंग केले त्यांना तुम्ही तिकीट देऊन त्यांचा पत्ता कट करणार. आम्ही तुम्हाला एक सांगतो की या निवडणुकीमध्ये टेक्निकल मुद्दा जो आहे तो सिक्रेट बॅलेटचा आहे. ओपन बॅलेट राहिलं असतं तर त्या दिवशीच तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे आल्या असत्या. एक, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की टेक्निकल मुद्दा त्याच्यामध्ये आहे. पण आता काही दिवसावर निवडणुका आलेल्या आहेत. ज्याने कोणी पक्षाची बेईमानी केली असेल त्याला माफ केलं जाणार नाही, ही भूमिका काँग्रेस श्रेष्ठीची आहे, हायकमांडची आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही हे वारंवार सांगतो, पण तुम्ही त्याच मुद्द्यावर येतात. आम्हाला काँग्रेसला महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान रोज विकला जातो आहे. गुजरातला सगळे उद्योग या ठिकाणातून दिले जातात आहे. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते. महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारा राज्य आता निर्माण झालेला आहे. ड्रग मोठ्या प्रमाणात त्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आणून महाराष्ट्रातल्या तरुणांना बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. अवैध बार, ड्रग्स सेंटर निर्माण करण्यामध्ये सरकारने ज्या पद्धतीनं भूमिका घेऊन जी मॅलप्रॅक्टिस केली, करप्शन केलं, म्हणजे प्रशासनासहित या पद्धतीची भूमिका त्याच्यामध्ये पुढे येत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वैभव सगळं संपवण्याचं काम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं वैभव संपवण्याचं काम, शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवण्याचं पाप भाजप प्रणित एकनाथ शिंदेनी जे केलेलं आहे त्या सरकारला परास्त करण्यासाठी आमची लढाई सुरू आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही मुद्दे असतात पॉलिटिकली, त्या मुद्द्यापेक्षा जनतेचे मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि काँग्रेस पक्ष ती लढाई लढते. रमेश केरे पाटील यांनी उद्या तुमच्या घरावर आंदोलन करण्याचे जाहीर केलेलं आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ते कार्यकर्ते आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानं त्या पक्षाची ओबीसींना, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या संदर्भात काय भूमिका आहे ते स्पष्ट करावं. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. उद्या ते मुख्यमंत्री आणि तुमच्या वरळीतल्या निवासस्थानावर आंदोलन करणार आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं. माझ्याकडे मधल्या काळातही मराठा संघटनेचे अनेक नेते पदाधिकारी येऊन घेतलेत आणि काँग्रेसच्या भवनमध्ये आले. आम्ही त्यांना सन्मानानं
बोलावलं, त्यांचा सन्मान केला, त्यांच्या भूमिका समजून घेतल्यात आणि आमची भूमिका त्यांच्या समोर मांडली. ते ऑन रेकॉर्ड मांडली, ऑफ द रेकॉर्ड नाही मांडली. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला महाराष्ट्रामध्ये जी काही भाजपनी त्यांच्या जी डोक्यातली फितुरी आहे त्या फितुरीच्या माध्यमातून सातत्यानं महाराष्ट्र तोडण्याचं पाप जे सातत्यानं करतात, त्याच्यामध्ये महाराष्ट्राला त्याच्यातून बाहेर काढणं हा काँग्रेसचा पहिला धर्म आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि म्हणून सेन्सस असेल, 50% आरक्षणाची जी मर्यादा केंद्र सरकारने जी लावून ठेवलेली आहे ती कशी कमी करता येईल, त्याला संसदेमध्ये त्या पद्धतीचं बिल आणलं गेलं पाहिजे, असे अनेक मुद्दे आहेत. आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट आहे. सत्तेत बसलेली जी काही मंडळी आहेत यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. आता महाराष्ट्रातल्या सार्वजनिक उपक्रम राज्य सरकार विकते आहे, केंद्र सरकार विकते आहे. मुंबईतल्या जमिनी राज्य सरकार गुजरातच्या मोदींच्या मित्रांना विकते आहे. महाराष्ट्रावर एवढ्या मोठ्या पद्धतीचं कर्ज 10 लाख कोटीचं करून ठेवलेलं आहे. तर या सरकारने आम्हाला विरोधकाला कधीच विचारलं नाही किंवा आम्हाला या कामासाठी कर्ज घ्यायचं आहे त्याच्यासाठी कधीच विचारलं नाही. त्यांनी इथं महाराष्ट्र इथल्या जमिनी विकतात आहेत मुंबई सहित महाराष्ट्रातल्या सगळीकडे, ते आम्हाला कधी विचारत नाही. कॅबिनेटमध्ये काय निर्णय घ्यायचे त्याचा आम्हाला विचारत नाही. आरक्षणाच्या बद्दलची भूमिका 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मांडली आणि राज्यात आणि केंद्रामध्ये आमचं सरकार निवडून द्या, आम्ही दोन्ही ठिकाणी सरकारमध्ये आलो तर मराठ्यांना आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, गोवारी समाजांना आरक्षण देऊ, अशा पद्धतीचा त्या काळामध्ये भीमगर्जना केल्या. थोड्या दिवसाचं सरकार नाही, 10 वर्षाचं सरकार आज आहे. आता पुन्हा तिसऱ्या टर्म मध्ये केंद्रात त्यांचं सरकार आलेलं आहे. यांना थांबवलं कोणी? मराठा समाजाची दिशाभूल करून, ओबीसी समाजाची दिशाभूल करून, भटक्या विमुक्त जातींची दिशाभूल करून महाराष्ट्र तोडला जातोय. आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतोय की हे शाहू फुले आंबेडकर विचाराचं महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये जी काही सत्तेच्या आधारावर भाजप बदमाशी करते आहे, मी तर अनेकदा सांगतो की 105 आमदार भाजपला पहिल्यांदा या महाराष्ट्रात लोकांनी निवडून दिले, काँग्रेसला तर अनेकदा निवडून दिले, पण महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली नाही. यांनी जनतेचा जो मतदानाच्या माध्यमातून जो सन्मान काँग्रेसला मिळाला, काँग्रेसनी या महाराष्ट्राला नेहमी देशच पातळीवर नाही तर जग पातळीवर शक्तिशाली बनवण्याचं काम केलं. पण भाजपला 2019 मध्ये 105 आमदार देऊन चुकी केली असं आता महाराष्ट्राच्या जनतेची भावना तयार झालेली आहे. आणि हे कसं तरी आपलं टिकवण्यासाठी या पद्धतीचा उद्योग भाजप करते आहे. मराठा आंदोलक आमच्याकडे आले, निश्चितपणे त्यांचा सन्मान करू. आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत. संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या आधारावर मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी काही आरक्षणाच्या व्यवस्था दिल्या गेलेल्या आहेत त्या आरक्षण व्यवस्थेमध्ये मराठा आरक्षणाची बद्दलची भूमिका आमची स्पष्ट आहे. मी अजून बोलतोय, मी फडणवीस सारख्या घोषणा नाही करणार. मी तुम्हाला सांगतो केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आलं तर मराठ्याला आरक्षण आम्ही देऊ, धनगरांना आरक्षण आम्ही देऊ, गोवाऱ्यांना आरक्षण आम्ही देऊ, आदिवासींना आरक्षणची मर्यादा, शेड्यूल कास्टच्या आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवून देऊ. मी अजून जाहीरपणे सांगतो आणि मी काही हवेत नाही फेकत आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी जी भूमिका या देशासमोर मांडलेली आहे, परवा लोकसभेत त्यांनी भूमिका मांडली तर भाजपवाल्यांनी त्यांना सांगितलं की याची जात नाही ते गणनेची गोष्ट करते. देशाच्या ओबीसी समाजाचा, भटक्या विमुक्त जातीची, शेड्यूल कास्ट आणि आदिवासींची लढाई लढणाऱ्या राहुल गांधींचा हे जात विचारतात. पर्यायनं या बहुजनांचा अपमान भाजप करते आहे हे देशातली लोक बघताय. आणि म्हणून काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. उद्या आले त्यांचं आम्ही स्वागत करू, त्यांना आम्ही त्यांचं उत्तर देऊ, त्यांना आम्ही न्याय प्रक्रियेमध्ये, आरक्षण प्रक्रियेमध्ये ते यावेत, त्याच्यामध्ये कोणाचंही दुमत नाही, पण त्याला मार्ग काढला पाहिजे. आपसात भांडून नाही. या मंत्रिमंडळामधले अर्धे मंत्री ओबीसी आरक्षणामध्ये, अर्धे मंत्री मराठा आरक्षणामध्ये, काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये?
या मंत्रिमंडळामध्ये राज्याच्याच एकमत नाही तर हे कोणाला नाही देणार आहे. आणि म्हणून यांची नियत जी आहे ही समाजामध्ये भांडण लावून सत्ता कशी करतात जे इंग्रज करत होते त्या पद्धतीनं भाजप महाराष्ट्रामध्ये राजकारणाची परिपाटी करताय असं चित्र त्या ठिकाणी पाहायला आणि मिळतं. राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की मी जातपात मानत नाही, आरक्षणच नको असं ते म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका फायदा कोणाला होईल असं तुम्हाला वाटतं? फायदा किंवा नुकसान कोणाला? आम्ही कोणाच्या बरोबर प्रतिक्रिया द्यायच्यात की नाही द्यायच्यात हे काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आहे. त्यामुळे या विषयावर काँग्रेस पक्ष कुठली प्रतिक्रिया देणार. नाना भाऊ, आज एक गोष्ट पाहायला मिळाली की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही म्हटलं की आम्ही पैसे वाढवून देऊ, तशा प्रकारचं एक संकेत अजित पवार यांनी दिले आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही पण पैसे वाढवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तशा प्रकारे आम्ही आता योजना करतो. ही योजना हा, कायमस्वरूपी कायम लागू सुरू झाली आहे. विरोधक फक्त करण्यात यांना आम्हाला आम्ही एक बघा आता त्यांना पैसे वाढवून द्यायला काय अडचण आहे. तुमची नियत काय आहे? मध्य प्रदेशमध्ये काय झालंय? मध्य प्रदेशमध्ये योजना बंद आहे, त्यांना पाठवा तिकडे. त्यांना महाराष्ट्रापेक्षा दुसरं काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे बाहेर दादांना सांगा लक्ष घाला, तिकडे बंद केली योजना, निवडणुकीपुरतं चालली. त्यामुळे दादांना म्हणा आपल्या डोक्यात घेऊ नका जास्त, एवढंच आमचं त्यांना मित्र म्हणून सल्ला आहे. प्रश्न राहिलेला आहे की आज उद्धव ठाकरे गेलेले आहेत, राहुल गांधी यांची भेट होईल असं तुम्हीच म्हणालाय. साधारणतः काय अजेंडा असू शकतो असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीमध्ये खूप लोक आहेत, म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक नावं चर्चेत आहेत, तुमचे एक नाव चर्चेत आहे. तर कदाचित उद्धव ठाकरे तिथे जाऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा या संदर्भात ही चर्चा नाही. वरिष्ठ नेत्यांची ही चर्चा आहे. चर्चेनंतर आम्हाला कळेलच, आमच्या पक्षाकडून कळेल. पण मला असं वाटतं की उद्धवजी हे काही चर्चा करणार नाही. महाराष्ट्रामध्ये भाजपला सत्तेतून बाहेर कसं काढता येईल त्यासाठी काही प्लॅनिंग त्यांच्या डोक्यात असेल. कारण की राहुलजींच्या सभा या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांचं सभेचा ताळमेळ, रणनीती या सगळ्या विषयावरची चर्चा होईल असं मला वाटत आहे. आणि उद्धवजींनी गेल्या 2 दिवसा पहिलेच सांगितलं की फडणवीस तू राहा नाही तर मी राहील महाराष्ट्रात, अशा पद्धतीचा शिवसेनेच्या स्टाईलमध्ये त्यांनी जी काही भूमिका मांडली. त्यामुळे उद्धवजींनी आता मनात घेतलेलं आहे की भाजप मुक्त महाराष्ट्र करावा. कारण की देवेंद्र फडणवीसाला बाहेर फेकायचं असेल, सत्तेच्या बाहेर काढायचं असेल तर भाजप मुक्त महाराष्ट्र व्हावा असं उद्धवजींच्या डोक्यात असावं असं मला वाटत आहे. त्याच्यामुळे आज वरिष्ठ नेत्यांची जी काही चर्चा होईल त्याच्यामध्ये ह्या सगळ्या विषयावरची चर्चा होईल असं अपेक्षित आहे. जी चर्चा होईल ती आम्हाला कळेल. आणखी एक प्रश्न की तुमचे एक मित्र म्हणजे शरद पवार जे आहेत ते दोनदा मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झालेली आहे. त्या भेटीचा तपशील फारसा काही बाहेर येत नाही. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेमध्ये अस्वस्थता, उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये अस्वस्थता वाढली आहे आणि म्हणून ते काँग्रेसशी जास्त जवळ साधतायत असं काही आहे? बघा, उद्धवजींचं मॅडम सोनियाजी, राहुलजी यांच्या संपर्कात ते असतातच, फोनवरून चर्चा होत राहतं. त्यामुळे आता राहिले पवार साहेबांचा विषय, तर पवार साहेबांनी त्यांचं आम्हाला माहिती नाही. पण आता ते वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे, ते कोणालाही भेटू शकतात पवार साहेब. त्यामुळे आम्ही काय फार काय प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, मराठा क्रांति ठोक मोर्चा की तरफ से आज सागर बंगले का घेराव किया गया था देवेंद्र फडणवीस में, जिसकी तरफ से लगातार मराठा समाज के लोगों की तरफ से कहा जा रहा है कि जितनी भी राजनीतिक पार्टियां हैं आरक्षण को लेकर उनका क्या स्टैंड है उसको क्लियर करें. कल आपके घर का भी घेराव करने की बातें हो रही है, मुख्यमंत्री का भी आवाज जो है उसका भी घेराव किया जाएगा, क्या करेंगे? एकदम क्लियरिटी है कांग्रेस पार्टी की. हमारे नेता राहुल जी ने जिस तरह से भूमिका रखी है देश की जनता के सामने एकदम क्लियर है. लेकिन नरेंद्र मोदी जी उससे भाग रहे हैं. वो सेंसस के विरोध में एक तरफ महिला आरक्षण दे के रखा है, उसमें भी कहते हैं कि 2029 में हम करेंगे सेंसस. सेकंड थिंग ऐसा है कि 50% की मर्यादा जब तक हम खत्म नहीं करेंगे, जब तक आरक्षण के ये सब प्रॉब्लम खड़े होंगे. हाल ही सुप्रीम कोर्ट के जो डिसीजन आया है शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब के बारे में, उसमें भी
50% के अंदर ही ये सब करना है, राज्यों को अधिकार दिया है। उसके बारे में आज मैं कोई प्रतिक्रिया देना चाहिए ऐसा कुछ नहीं, लेकिन इसके परिणाम 50 के अंदर में रहने के बाद इसके परिणाम क्या होंगे इसका अंदाजा आज आप लोग नहीं ले रहे हो। बांग्लादेश के हाल ही में एक सरकार और जिस तरह से उद्रेक लोगों का हुआ वो आरक्षण के पीछे ही हुआ। तो आपको पता होगा कि भारत देश में ऐसा ना हो, ऐसा ना हो यही मैं प्रार्थना करूंगा। इसलिए ये आरक्षण का प्रश्न छुड़ाने के लिए देश के प्रधानमंत्री ने आगे आना चाहिए। जो राहुल जी ने मांग की है वो संवैधानिक मांग है। लोकतांत्रिक व्यवस्था में इस विचार जो मांग की है उसको बड़ा महत्व है और हमारे कोर्ट से ज्यादा अधिकार हमारे संसद को है। तो मुझे लगता है कि हमारे व्यक्तिगत विचार सरणी बीजेपी और कांग्रेस के अलग हो सकती है, लेकिन देश के लिए हम लोगों ने एक साथ रहना चाहिए। ये भूमिका कांग्रेस पार्टी की रही है, हमारे नेता राहुल जी की भी रही है। और इसलिए हमें लगता है कि जो 50% का आरक्षण का सीलिंग जो है वो संसद में उस तरह का एक बिल लाके उसको हटाना चाहिए, कानून बनाना चाहिए और राष्ट्रीय सेंसस होना चाहिए। क्योंकि महाराष्ट्र में कोशिश की गई है, क्योंकि यही देवेंद्र फडणवीस ने 2014 में कहा था कि हमारी सरकार देश और राज्य में लाओ तो हम तुम्हारे को मराठा आरक्षण देंगे, धनगर को आरक्षण देंगे, गोवारी को आरक्षण देंगे, ऐसा इन्हें कहा था। लेकिन 10 साल में इन्हें आरक्षण नहीं दिया और आज वही के वही हम लोग घूम रहे हैं। महाराष्ट्र में लोकल बॉडीज के इलेक्शन नहीं, गए 3 साल से लोकल बॉडीज के इलेक्शन न होने की वजह से आज महाराष्ट्र की यह हालत हुई है कि कई जगह डेंगू की बीमारियां बढ़ गई, लोग मर रहे हैं। हमारे वरिष्ठ पत्रकार आज उनके फादर एक्सपायर्ड हुए तो वो डेंगू से हुए। तो मेरा कहना ऐसा है कि जो स्थिति आज बनी है तो लोकल बॉडीज इलेक्शन वो भी आरक्षण की वजह से रुकी है। यही फडणवीस कहता था कि मुझे सरकार दो, मैं 24 घंटे में आरक्षण वापस ला के दूंगा। 3 साल हो गया, क्या घोषणाओं से नहीं होगा? आखिरी मराठा समाज ये कोई उसमें भी पड़े हुए लोग हैं जो समझते हैं, नेतृत्व करने वाले, महाराष्ट्र का नेतृत्व करने वाले लोग हैं। ये मराठा समाज को इस तरह से निगलेक्ट करके नहीं चलेगा। मराठा समाज में जो गरीब लोग हैं उनको मुख्य प्रभाव में लाना, ये अगर सबकी मन की इच्छा होगी तो उसको केंद्र की सरकार ने आगे आकर ये प्रश्न को वो सवाल कर सकते हैं। लेकिन महाराष्ट्र की सरकार निर्गुण आयोग लाएंगे, गायकवाड़ आयोग लाएंगे। बिहार में तो पूरा सेंसस उन लोगों ने राज्य का किया, लेकिन हाईकोर्ट ने भी उनको नकारा, सुप्रीम कोर्ट ने भी नकारा। तो ये जो गुमराह करने की जो सिस्टम महाराष्ट्र के बीजेपी प्रणीत एकनाथ शिंदे ने की है, इन लोगों ने सबक लेना चाहिए। इसका जिस दिन उद्रेक होगा तो इन लोगों को बहुत मुश्किल पड़ेगा। ये लोग अंदाज नहीं समझ रहे, ये राजकीय रोटी सेकने का काम जो कर रहे हैं। लेकिन महाराष्ट्र की शौफुल्ला अम्बेडकर विचारधारा को ये जो जिस तरह से कलंकित करने का पाप जो बीजेपी कर रही है, एकनाथ शिंदे की सरकार कर रही है, इनको कोई माफ नहीं करेगा। सर, आपको लगता है कि जिस तरीके से आरक्षण का विवाद लगातार महाराष्ट्र में खिंचता चला जा रहा है, आने वाले समय में फ्रिक्शन इतना ज्यादा हो जाएगा कि स्थिति विस्फोटक हो सकती है जैसा बांग्लादेश में हुआ? क्योंकि विवाद आरक्षण से ही शुरू हुआ और आलम ये हो गया कि हमने स्पष्ट कर दिया है कि महाराष्ट्र में जो आरक्षण की परिस्थितियां ये बीजेपी की झूठी जो मानसिकता है उसके वजह से निर्माण हुआ है। हमारा संविधान दुनिया का सबसे अच्छा संविधान है और संविधान से ये मार्ग निकल सकता है, ये इसका विश्वास मैं कांग्रेस का कार्यकर्ता इस नाते से, हमारे नेता राहुल जी ने जिस बारे में बात की है उसमें स्पष्ट होता है। तो हमारा बेसिक डिसाइड है, अगर दिल्ली केंद्र में सरकार और राज्य में हमारी सरकार हो तो महाराष्ट्र का आरक्षण का सवाल, प्रश्नों को सवाल करने का काम कांग्रेस पार्टी करेगी। ये भूमिका हमने रखी है। सर, राज ठाकरे जी ने भी अपना स्टैंड क्लियर किया है। उनका कहना है कि आरक्षण जैसी चीज होनी नहीं चाहिए, भूमिपुत्रों के बारे में बात करनी चाहिए। इसके ऊपर क्या कहेंगे? राजनीति बहुत हम किसी लोगों के बारे में बात नहीं करने का है, वो हमने ये किया है तो उनके बारे में कोई प्रतिक्रिया नाही देणार। नाना भाऊ, एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये आता उद्योग पाहायला मिळत आहे। पहले मेरा खत्म तो होने दो।
सर दिल्ली का दौरा कर रहे हैं आज जो है उद्धव ठाकरे अगले 3 दिन तक वहां पर है। महाविकास आघाड़ी की भी मीटिंग कल होने वाली है, तो किस तरीके की तैयारी चल रही है, कौन से मुद्दों को लेकर जो है बातें होंगी? क्या लगभग मान लिया जाए कि जो रूपरेखा है सीट शेयरिंग की लगभग पहला फेज वो कल कंप्लीट हो जाएगी जब पहली मीटिंग होगी? देखो, वरिष्ठ नेता दिल्ली में मिल रहे हैं, हमारे नेता राहुल जी, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष खड़गे जी, और मुझे लगता है कि उद्धव जी जब इनसे मिलेंगे तो उद्धव जी ने हाल ही में एक स्टेटमेंट किया है कि फडणवीस रहेगा या मैं रहूंगा, बीजेपी नहीं रहेंगे तो फडणवीस कहाँ से रहेगा। सिंपल है, उसकी पूरी उनके पास कोई ब्लूप्रिंट होगी, तैयार होगा मटेरियल। राहुल जी के भी बड़े दौरे यहाँ महाराष्ट्र में होने वाले हैं। हाल ही में 20 तारीख को राजू जी की जयंती के उपलक्ष्य में वो महाराष्ट्र में आ रहे, तो वरिष्ठ नेता उसमें अपनी कोई रणनीति बनाएंगे और हमें उम्मीद है कि महाराष्ट्र में इस बार जो सत्ता परिवर्तन है, जिसमें बीजेपी को सत्ता से पूरा बाहर करना, यही उसका सबका मकसद है, और इस विषय पे चर्चा दिल्ली में राहुल जी और उद्धव जी की होगी। परफॉर्मेंस के बेसिस पर सीट शेयरिंग होना चाहिए, ये मानक होनी चाहिए, आपको लगता है ये मुद्दा भी उठेगा जिस तरीके से कांग्रेस का रहा है पार्लियामेंट के इलेक्शन में अभी महाराष्ट्र में? नहीं, वो तो ये वो इशू वहां का नहीं है, सीट शेयरिंग का इशू यहाँ पे होगा। जो हम तीनों दल जब बैठेंगे तो उसमें ये सीट शेयरिंग का इशू होगा, वो दिल्ली का इशू नहीं। सर जिस तरीके से बांग्लादेश में अशांति फैली है, वहां पर हिंसा हो रही है, ये भी खबरें आ रही है कि हिंदू मंदिरों को टारगेट किया जा रहा है, वहां पर उनके पलायन की स्थिति हो रही है, काफी ज्यादा असमंजस की स्थिति हो गई है वहां पर। जो प्रधानमंत्री थी वो भी पलायन कर गई है। आप इस पूरे घटनाक्रम को कैसे देखते हैं? क्या केंद्र सरकार का इसमें? देखो, मैं एक छोटा सा इशू है कि आज सर्वदलीय मीटिंग दिल्ली में हुई, अपोजिशन लीडर करके राहुल जी भी गए, लेकिन देश के प्रधानमंत्री आज के मीटिंग में उपस्थित नहीं हुए। ठीक है, उनको काम बहुत रहता है। एक ये इशू को देश की सरकार ने बहुत इजी नहीं लेना चाहिए, क्योंकि हम जब हमारी पड़ोसी देश में कुछ घटनाएं होती तो हमारे देश ने हमेशा अलर्ट रखा है। वहां हुआ हमारे को नहीं होगा ऐसा किसी ने नहीं समझना चाहिए, लेकिन इस पे हमारी राष्ट्रीय नेतृत्व इस पे प्रतिक्रिया देंगे, मैं उस पे प्रतिक्रिया नहीं दूंगा। लेकिन मुझे लगता है कि ये गंभीर बात है जो बांग्लादेश में हुई है, उसमें देश की सरकार ने अलर्ट होना चाहिए। वह हिंदू मुसलमान करने से पहले देश कैसा सिक्योर किया जाए, देश को कैसा बचाया जाए, ये पहले करना चाहिए। और देश बचेगा तो हिंदू मुस्लिम रहेगा, देश नहीं बचेगा तो कुछ नहीं बचेगा, इतना ही दिमाग में सबने रखना चाहिए, ये हमें लगता है। नाना भाऊ, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात उद्रेक पाहायला मिळत आहे. अनुराग वाळसूंनी म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाने राज्यपालाचं जे शब्द आहे ते पाळलं नाही. याचा अर्थ असा आहे की अनेक असे आश्वासन दिले होते, परंतु आश्वासन आता भारतीय जनता पक्षाकडून पाळले जात नाही. हे आता नवीन अलायन्स यांचं आहे, देशव्यापी आपण भाजपच्या अलायन्सचा अगर चर्चा केली तर एकही जुने अलायन्स भाजप सोबत आता एकही राहिलेले नाही, त्यांनाच जमिनीत गाडून त्याच्यावर भाजप उभी पूर्ण देशामध्ये झालेली आहे। शिवसेनेचं स्वतःचं उदाहरणच, जे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे निर्माण केलेली शिवसेना, तिलाही यांनी बर्बाद करून टाकलं। त्याच्यामुळे अलायन्स हा जो विषय आहे भाजपचा तो तात्पुरता आहे, आणि मग आपण उभं झालं की त्यांना संपवा। त्याच्यामुळे जे काही तुम्ही अडसुडांचा सांगता, एकनाथ शिंदेचा विषय सांगता, हा किती काळ चालेल आणि भाजप यांना मारून आम्ही कसं जिवंत राहू, अशी अनेक उदाहरणं त्यांच्या देशभरातले आपण पाहतोय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाजपने त्यांच्याशी काय बोललं, त्यांनी काय केलं हे मला करण्यापेक्षा काँग्रेसची भूमिका एक स्पष्ट आहे। मी फक्त इशारा केला, आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा। आज सगळीकडे अतिवृष्टीची परिस्थिती आहे, शेतकरी आत्महत्या करताय, शेतकऱ्यांचे सगळे वर्षभरात पिकं नाहीशी झालेली आहे, अजून सर्वे चाललेला नाही, कुठली मदत सरकारने जाहीर केलेली नाही, सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही, म्हणून ते प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे। महागाईचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहे, बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे। आता सणासुदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या सणासुदीच्या काळामध्ये आम्हाला असं वाटतं की महागाई कमी केली गेली पाहिजे। सगळी हिंदूची सण आहेत,
हे हिंदूच्या नावाने सरकार म्हणतात. म्हणून आम्हाला सरकारला एकच आवाहन करायचं आहे की आता सगळे हिंदूचे सण आहेत आणि या सणाच्या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं महागाई वाढवलेली आहे ती महागाई कमी करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि बेरोजगारांच्या हाताला काम. तुम्ही फक्त घोषणा करू नका आम्ही एवढं इन्व्हेस्टमेंट आणलं तेवढे इन्व्हेस्टमेंट आणलं, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही खूप आता लाखो कोटीचं इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये आणलेलं आहे, असं तुम्ही अनेकदा घोषणा केल्या. दाऊस मध्ये जाऊन तुम्ही राज्याच्या जनतेच्या पैशाचा घामाचा तुम्ही पैशाची उधळपट्टी, तुम्ही किती लोक जावे त्याची मर्यादा होती, पण तुम्ही 150, 200 लोक सोबत घेऊन गेले, लग्नाच्या वरातीसारखे घेऊन गेले, जनतेच्या पैशाची उधळपट्टी त्या ठिकाणी केली आणि तिथून सांगतात की आम्ही लाखो रुपयाचं इन्व्हेस्टमेंट इथं आणलं. जे लोक इन्व्हेस्ट सांगतात ते लोक सगळे महाराष्ट्रातलेच होते. म्हणजे या पद्धतीची जी खोटी माहिती देऊन आपण ज्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाची लूट करताय, दिशाभूल करताय, त्यामुळे आम्हाला या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा आमचा मुद्दा एवढाच आहे की बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं मगाशी की पूर परिस्थिती भयानक आहे महाराष्ट्रात. या पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभं व्हावं. गरिबांची गरज पडली, त्याला राहायला निवारा नाही, चिखलामध्ये लोक झोपतात आहेत, घरी खायला अन्न नाही, तरी या सरकारला काळजी नाही. अशा पद्धतीचं हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारने त्याच्याकडे लक्ष करावं आणि काँग्रेस पक्ष त्या शेतकऱ्यांसाठी, त्या बेरोजगारांसाठी, त्या गरिबांसाठी लढाई काँग्रेस पक्ष लढते आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कोणाला राज्यपाल बनवलं की नाही बनवलं याचा आमचं काही घेणं देणं नाही. आम्हाला जनतेचे प्रश्न महत्वाचे. मी आताच सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती भयानक आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची सगळे पिकं नाहीशी झाली. जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज वापस करू शकत नाही. 1 वर्षाचा दुष्काळ हा 5 वर्षावर जातो. शेतकरी म्हणून त्याची जाणीव मला आहे. आणि म्हणून सरकारने सध्या जे कर्ज वसुली चालू आहे ते थांबवली पाहिजे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्ज दिलं गेलं नाही, त्याच्यामुळे त्यांना कर्जही दिलं पाहिजे. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. जसं तेलंगणाच्या सरकारने शेतकऱ्यांचा सरसकट कर्ज माफ केलं, तसं तेलंगणातल्या काँग्रेसच्या सरकारने माफ केलं, तसं महाराष्ट्रातल्या सरकारने शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाराष्ट्र में बाढ़ की परिस्थिति भयावह है. किसानों की पूरी फसल बर्बाद हो गई है, गरीबों के मकान उद्ध्वस्त हो चुके हैं. महाराष्ट्र की सरकार सोई हुई है. हम सरकार अभी भी उस स्थिति का जायजा नहीं ले रही है. सरकारी व्यवस्था, सरकार का आदेश नहीं आया तो पंचनामा नहीं कर रही है और बड़े पैमाने में गरीब हो या किसान हो उनकी आत्महत्या हो रही है. सरकार को हम आह्वान करते कि तुरंत इस तरह से जांच होना चाहिए, पंचनामा होना चाहिए, किसानों को मदद करना चाहिए और गरीबों के जो मकान गिरे हैं उनका अनाज पूरा खत्म हो गया, उनको खाने की व्यवस्था और उनको नए मकान देने की भी प्लान करना चाहिए. और उस आधार पर, क्योंकि किसान ने जो कर्जा लिया वो भी दे नहीं सकता, इसलिए जैसे तेलंगाना में कांग्रेस की सरकार ने किसानों का पूरा कर्जा माफ किया है, उस तरह महाराष्ट्र में भी किसान का कर्जा पूरा माफ करना चाहिए. ये मांग कांग्रेस पार्टी राज्य सरकार को करती है. हाँ.